स्मार्ट मीटर लावलं की जास्त विजेचं बिल येतं असं तुम्ही नक्की ऐकलं असेल, परंतु खरंच स्मार्ट मीटर लावल्याने जास्त बिल येतं का? चला जाणून घेऊया. आता आपल्या घरी जे जुने मीटर होते ते वेळेनुसार खराब होत गेले, त्यामुळे ते अचूकरित्या वीज मापत नव्हते. त्यामुळे सरकारने स्मार्ट मीटर लॉन्च केले आणि हे स्मार्ट मीटर आता घरोघरी लावले जात आहे. आता हे स्मार्ट मीटर अचूकरित्या तुमची रीडिंग घेतात, यामुळेच आम्हाला स्मार्ट मीटर लावल्याने जास्त बिल येतं असं अनेकांचं मत आहे. यामागील दुसरं कारण म्हणजे की जे स्मार्ट मीटर आहे ते फेज आणि न्यूट्रल या दोन्ही वायरमधील करंट हा सतत मापत असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर वायरिंग खराब असेल किंवा तुमच्या घरातील अर्थिंग हा लीक झालेला असेल तरी सुद्धा हे स्मार्ट मीटर तुमचं वीज मापत असते आणि यामुळेच अनेकांना जास्त बिल सुद्धा येतं. त्यामुळे तुमच्या घरी जर स्मार्ट मीटर असेल तर तुमच्या घरातील तुम्ही वायरिंग आणि अर्थिंग चेक करणं गरजेचं आहे. आता जर तुमच्या घरी स्मार्ट मीटर असेल आणि तुम्हाला जास्त बिल येत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील MCB ही ट्रिप करायची आहे. म्हणजे तुमच्या घरातील सर्व विजेवर चालणारे जे वस्तू आहे त्या तुम्हाला बंद करायचं आहे आणि या वस्तू बंद केल्यावर तुम्हाला मीटर जवळ यायचं आहे. आता सर्व वस्तू बंद केल्यावर सुद्धा तुमच्या मीटरमध्ये हा लाल लाईट जर ब्लिंक करत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या मीटरमध्ये किंवा तुमच्या घरातील वायरिंग मध्ये काहीतरी खराबी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील वायरिंग चेक करून घ्या आणि वायरिंग चेक झाल्यावर सुद्धा हा फॉल्ट जर गेला नाही तर तुम्ही महावितरणकडे याची तक्रार करा आणि नवीन स्मार्ट मीटर बसवून घ्या. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे जास्त विजेचं बिल येत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मनातली शंका काढून टाका आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.